व्यवस्था केली त्यांनी. तुम्ही जावळे साहेब सोबत जेवण केलात का कॅबिनमध्ये? आम्ही 10 मिनिटं थांबलो बाहेर. साहेब इथे जेवण आलेले असं सांगितल्यावर मी जेवायला बसले ना. तुम्ही जे ठरवून दिलेले कॅटरसन ते वगैरे ते लोक आहेत ते मध्ये साहेब लोक जेवण करायचं राहिले त्याच्यामुळे म्हणजे खाली ठेवलेला आहे. एक मिनिट इकडे काय आहे? बऱ्याच शेतकऱ्यांना जेवण मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी तुमच्याशी संवाद साधला आणि ज्यावेळेस ते तुम्हाला विचारत होते की आम्हाला जेवण पुरलं नाही त्यावेळेस एक व्यक्ती व्हिडिओ काढत होता, मात्र तुम्ही धावून त्याच्या अंगावरती गेला आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. असा एक व्हिडिओ व्हायरल होता. अच्छा, ऍक्च्युली आम्ही बोलत होतो आणि आमची चांगली सगळ्यांशी की खूप चांगलं प्रशिक्षण झालं मॅडम अशी चर्चा सुरू होती आणि मध्येच एक जण शेतकरी आला आणि आम्हाला जेवण नाही मिळालं हे बोलायला लागले आणि आपण त्यांच्याशी बोलत बोलतच माझं लक्ष गेलं तर एक छोटा मुलगा तिथे व्हिडिओ काढत होता आणि आपण सहज जेव्हा एखादी ऑफिशियल तिथे बोलत आहोत तर त्रयस्थ व्यक्ती कोण येऊन इथे व्हिडिओ काढतोय तर तेवढंच फक्त विचारणा केली आणि मग तो देत म्हणजे काय नेमकं तुझा उद्देश ते दाखव म्हणून फक्त त्याच्याकडे दाखवण्यासाठी हे केलं. त्या कुठेही हिसकावण्याचा किंवा कोणालाही दुखावण्याचा तिथे किंवा कुठलीही गोष्ट लपवण्याचा त्याच्या मागे कुठेही हेतू नव्हता. संबंधित शेतकऱ्यांनी तुम्ही आरेरावी केल्याचा पण आरोप केला. नाही साहेब, तिथे सगळेजण होते बाकीचे पण तिथे व्हिडिओ आपलं CCTVs पण लागलेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांनाही सांगितलं ते आम्हाला जेव्हा खूप दबावात आणत होते आम्ही शेतकरी आहोत तर मी त्यांना हेच सांगितलं की मी पण शेतकरी आहे, मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे. तेव्हा तेच मला उलट म्हणत होते तुम्ही शेतकरी अधिकारी आहात. तर मी त्यांना तेही म्हटलं ठीक आहे तुम्हाला जेवण नसेल तर आम्ही तुम्हाला बाहेर इथे आणतो, परत जेवणाची व्यवस्था करतो. नाही तर आमचे अधिकारी जे आहेत तालुकास्तरीय तेही म्हणाले त्यांना की आम्ही तुम्हाला अजून बाहेर पण जेवण खाऊ घालतो कारण तुम्ही आमच्यासाठी आलेला आहात. तर आम्ही त्यांना समजूनच सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही शेतकऱ्यांच्यासाठीच काम करतो. आत्तापर्यंतचा पण सर्व शेतकरी मला असा विश्वास आहे की माझे जे इथले सगळे शेतकरी आहेत ते माझ्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे मला ह्याच्याबद्दल अधिक काही अजून बोलावं असं नाही.